नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला नाहक टार्गेट केले जात आहे। पालकमंत्री उदय सामंत यांचा पत्रकार परिषदेत खुलासा। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं। जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचं प्रतिपादन। रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि समाजात शांतता आणि एकोपा अबाधित राहावा, मुस्लिम समाजाने व्यक्त केला विश्वास। आणि जनतेच्या अपेक्षा हाच आमच्या पक्षाचा जाहीरनामा। भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं रत्नागिरीत आवाहन। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरीत काही दिवसांपासून जे काही प्रकार घडत आहेत, यात मला नाहक टार्गेट केले जात असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं। कालपासून खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। परंतु मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये रणधुमाळी 1 महिन्यापासूनच सुरू झालेली आहे। कालपर्यंत काही प्रशासनाचं बंधन माझ्यावर होतं म्हणून मी काही पत्रकार परिषद घेतली नाही, परंतु कालच आचारसंहिता लागल्यानंतर काही बाबींचा खुलासा व्हावा यासाठी आज या पत्रकार परिषदेचा घाट म्हणण्यापेक्षा नियोजन आम्ही केलेलं आहे। एक 4 प्रसंग गेल्या 2 महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी शहरामध्ये घडले। त्या पहिल्या प्रसंगाला सुरुवात झाली आपल्या MIDCचं जे कार्यक्षेत्र आहे, त्या MIDCच्या रस्त्यावर गायीचा एक अवयव तिथे पडलेला होता। त्याच्यानंतर आंदोलन झालं। आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक नेते मंडळी आली, नेते मंडळींनी अनेक चर्चा केली। तो एक प्रसंग आपल्याकडे घडला। त्याच्यानंतर आपल्याला एक माहिती आहे की एक दुर्घटना घडली एका मुलीच्या बाबतीमध्ये, तो प्रसंग घडला। त्याच्यानंतर वक्फ बोर्डाचा एक प्रसंग घडला आणि काल परवाच एक संघाची ज्यावेळी संचलन सुरू झालं त्यावेळी एक प्रसंग घडला। पण या प्रसंगाच्या अंतिम माझ्या असं एक लक्षात आलं की वाईट कृत्य कोणी करू नये त्याचं समर्थन आजपर्यंत मी केलेलं नाही आणि ते करणार देखील नाही। परंतु एंड ऑफ द स्टोरी असं लक्षात आलं की याच्यातनं काही ठिकाणी मला टार्गेट केलं जातं। आता मला टार्गेट करत असताना वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला जातो, ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही, तो लोकशाहीतला एक भाग आहे। परंतु मला असं वाटतं की ज्यावेळी पहिल्यांदा हा प्रसंग घडला MIDCला, सगळे पुरावे घेऊन का बसलोय, कारण हिंदू धर्मामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा गैरसमज नाहक पसरवण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत। कदाचित त्यांचा गैरसमज असेल म्हणून करत असतील, पण त्यांचा गैरसमज होऊ नये यासाठी आज पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे। शेवटी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सलोखा राहावा ही प्रशासनाची पहिली भूमिका असते। परंतु हे करत असताना एखादा कोण जर चुकला असेल आणि त्याला पाठीशी घालण्यासाठी या प्रकरणामध्ये एक जरी फोन माझा गेला असेल तर मी स्वतः काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलेलं की माझ्याकडे CDR ना काय असतो, तो CDR तपासावा आणि CDR मध्ये या 4ही प्रकरणामध्ये मी जर कोणाला फोन केला असेल, कोणाला पाठीशी घाला म्हणून सांगितलं असेल, ते देखील तपासा आणि ते पुराव्यानिशी जर सिद्ध झालं
तर जे काही थोडंफार गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना देखील गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही. मी स्वतः थांबायला तयार आहे. पण हे निष्पन्न नाही झालं तर नाहक जे टार्गेट करतायत त्यांनी काय करावं हा देखील एक निर्णय घेण्याची गरज आहे. विधानसभेची आचारसंहिता मंगळवारी जारी झाली आहे. त्यापाठोपाठ आता उमेदवारांनी आपल्या मतदाराकडे लक्ष केंद्रित केलं आहे. आचारसंहितेनंतरची पहिलीच पत्रकार परिषद नामदार उदय सामंत यांची झाली. यावेळी त्यांनी गेल्या 2 महिन्यात रत्नागिरीत जे प्रकार घडले आहेत त्यातून फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं पसरवण्यात आलं यावर भाष्य केलं. पहिला प्रसंग काय घडला तर ते गायीच्या बाबतीतला प्रसंग घडला. त्यावेळी देखील मी पोलिसांना सांगितलं की जात धर्म याच्यापेक्षा गाय हे आमच्या दृष्टीनं अतिशय पावित्र असलेलं एक आमचं ज्याला आपण काय म्हणतो दैवत्व असलेले एक जनावर आहे. आणि त्याच्यानंतर मी असं सांगितलं की याच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीची घटना घडत असेल तर जर कोणी असू दे, मग तो कुठच्याही समाजाचा असू दे, आणि या बाबतीत काजी साहेब मी आपल्याशी देखील बोललेलो होतो, त्यांनी देखील मला सांगितलं की समाज विमाज काय असल्यापेक्षा जो कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं एका इसमावर कारवाई झाली. त्याला काही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. त्याच्यावर FIR जो दाखल झालेला आहे त्याची कॉपी देखील माझ्याकडे आहे. पण त्याच्यातनं मी काय केलं हिंदू धर्मासाठी तर मी हे सांगत बसलो नाही, पण त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर मी दिल्लीला शंकराचार्यांची भेट घेतली. शंकराचार्यांची भेट घेतल्यानंतर शंकराचार्यांनी सांगितलं की राष्ट्रमाता गोमाता करावं असं सगळ्या शंकराचार्यांचं म्हणणं आहे आणि हिंदू धर्माचं म्हणणं आहे. त्याच्यावर महाराष्ट्र सरकार काय करणार आहे ही भूमिका महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावी. तातडीनं मी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधला. फाईल ती मी तयार केली, हे देवेंद्रजी देखील सांगू शकतात. त्याच्यावर अजितदादांची सही घेतली, देवेंद्रजींची सही घेतली, एकनाथ शिंदे साहेबांची सही घेतली. आणि त्याचं फलित हे आहे की देशामध्ये पहिल्यांदा राज्यमाता गोमाता हा दर्जा गोमातेला प्राप्त करून देण्यामध्ये माझा खारीचा वाटा होता. त्याच्यामुळे जे काही नाहक निवडणुका समोर आलाय म्हणून मला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा हा एक पुरावा आहे की राज्यामध्ये राज्यमाता गोमाता जे झालं त्याच्यामध्ये माननीय शंकराचार्यांना भेटून त्यांना अपेक्षित असलेलं हिंदू धर्माचं राज्यमाता गोमाता करण्याचं पहिलं काम देशातलं जर कुठं झालं असेल तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचा जो काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला त्याला हे उत्तर आहे. बरं, दुसरं एवढ्यावर थांबलो नाही तर रत्नागिरीतल्या ज्या काही संस्था आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून नाही तर स्वतःच्या माध्यमातून गोमातेसाठी अँब्युलन्स द्यायचा देखील प्रस्ताव हा मी ठेवला. त्याचं नाव गणेश गायकवाड, त्यांच्याशी माझी 3-4 वेळा चर्चा झाली आणि त्यांनी देखील मान्य केले की हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर गोमातेसाठी अँब्युलन्स आवश्यक आहे. आणि ते अँब्युलन्स देखील शासनाच्या पैशातनं नाही, माझ्या कुटुंबाकडनं देण्याचा निर्णय घेतला. कारण माझे देखील आई वडील हे हिंदूच आहेत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं एक वातावरण तयार केलं जातं त्या संदर्भात पहिला प्रसंग. रत्नागिरीतील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाशी माझा काडीचाही संबंध नसून हे कार्यालय माझ्याकडून मंजूर न झाल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना पुरावा सादर करीत सांगितलं. दुसरा विषय वक्फ बोर्डाचा सांगण्यात आला की वक्फ बोर्डाचं नवीन कार्यालय झालं. हे पत्र देखील मी आपल्याला देतो. वक्फ बोर्डाचं कार्यालय हे माझ्याकडनं मंजूर झालेलं कार्यालय नाही हा त्याचा पुरावा आहे. हे महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेलं कार्यालय आहे. आणि हे कधी केलंय सगळ्यात म्हणजे मला माझ्या सहकार्यांना एक विनंती करायची आहे की हे कागदपत्र थोडे बघितले पाहिजेत. बरं, हा कधी निर्णय झालाय? हा निर्णय काय माझा आहे का? हा निर्णय अजिबात माझा नाही. सांगतो ना, तारख पण सांगणार, कागद पण देणार. फक्त एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअर संपवण्यासाठी हिंदू धर्मामध्ये गैरसमज पसरवण्याचा जो काही लोक घाट घालतात त्याला हे उत्तर आहे. हे वक्फ बोर्डाचं जे ऑफिस आहे ह्याच्याशी माझा काडी मात्रही संबंध नाही. हे माझ्या डिपार्टमेंटनं मंजूर केलेलं कार्यालय नाही. ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या मुस्लिम बांधवांनी मुंबईमध्ये या खात्याचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब जे आहेत, जे मुस्लिमच आहेत, त्यांची भेट घेतली. त्याच्यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला आणि याला मंजुरी ही आज नाही मिळाली. याला मंजुरी 25/5/2023 मी दिलेली नाही, महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे
की गैरसमजातनं एखाद्याची बदनामी करण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारमध्ये जसे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे तशी देवेंद्रजींची भाजपा देखील आहे. आणि हे मी देवेंद्रजींना सांगितलं, आता देखील गाडीमध्ये सांगितलं की मी अशी पत्रकार परिषद घेतोय आणि हे सगळे खुलासे करतोय. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, ज्येष्ठ शिवसैनिक आबा घोसाळे, दीपक पवार आदी उपस्थित होते. बरोबर आहे की नाही? मी दोन्ही आंदोलनकर्ते जे नेते आहेत त्यांना शासनानं केलेली आमची भूमिका म्हणजे कोणी, माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे जे सहकारी आहेत त्यांनी केलेली जी भूमिका आहे, त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे, ही कशासाठी सांगतोय तर मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होऊ नये, संस्कृती असलेला आपला महाराष्ट्र आहे आणि तीच भूमिका माझी रत्नागिरीमध्ये आहे. रत्नागिरीमध्ये सामाजिक सलोखा राहावा हीच माझी भूमिका आहे, जी कदाचित तुमची पण असेल. आणि म्हणून काही लोकांनी जे त्याला षडयंत्र म्हणणार नाही, कदाचित गैरसमजातनं ज्या काही गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत त्याचे पुरावे आज द्यावे म्हणून वक्फ बोर्डाचं जे ऑफिस आहे हे रत्नागिरीमध्ये लोकसभेनंतर किंवा माझ्यामुळे मंजूर झालेलं ऑफिस नाही. माझी विनंती आहे की ज्यांना हे वक्फ बोर्डाचं ऑफिस नकोय, आजही मी पालकमंत्री आहे, त्यांच्यासोबत मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे यायला तयार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न सुटला. बरं, कसलं उद्घाटन केलं? नवीन कार्यालयाचं अजिबात उद्घाटन केलं नाही. जे 25/5/2023 पासून कार्यालय रत्नागिरीमध्ये चालू आहे, हे कार्यालय चालू आहे 23/2005 पासून, आपलं 23/5/2023 पासून, हे आजच चालू झालं नाही. फक्त त्याच्यातलं इंटेरियर झालं आणि त्या इंटेरियरचा लोकार्पण सोहळा करावा हे शासनानं मला सांगितलं. शासनानं, मी नाही. ते माझं वैयक्तिक ऑफिस नाही आणि ते मुस्लिम बांधवांना मी तयार करून दिलेलं ऑफिस नाही. त्याच्यावर देखील जो खर्च झालाय हा उद्योग विभागानं केलेला खर्च नाही, हा उदय सामंतनं केलेला खर्च नाही, हा शासनानं केलेला खर्च आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये जर शंका असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र देवेंद्रजींना भेटू, सगळ्यांनी एकत्र अब्दुल सत्तारना भेटू. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे हा काय काल परवाचा नाही, हा 23/5/2023 मंजूर झालेला हा कार्यक्रम आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज आहे. जिल्ह्यातील 5 मतदारसंघातील 1747 मतदान केंद्रांवर सुमारे 4.5 कोटींच्या मूलभूत सुविधा उभारल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे खूप महत्त्वाचे आहे. ऍक्च्युअली सर्व जिल्हाधिकारी यांचे आणि सर्व पोलीस अधीक्षक यांचे सादरीकरण मुख्य निवडणूक आयुक्त सरांकडे झाली होती. ते 28 सप्टेंबरला झाली होती आणि आम्ही सुद्धा प्रेझेंटेशन दिला होता. तो सरांचे एक खूप महत्वाचा विषय होता की कमिशनचे म्हणजे सन्माननीय कमिशनचे हे होतं की प्रत्येक पोलिंग स्टेशन मध्ये हे सगळे फॅसिलिटी द्यायला पाहिजे. तो यामध्ये आता आम्ही 2 विषय केलेले आहे. एक आहे की आपल्याकडे जे पाऊस आहे तो पावसामुळे काय रिपेअर्स असेल पोलिंग स्टेशन्स मध्ये, सो त्यासाठी मी कालच 1,17,00,000 रुपये 1,26,00,000 रुपये मी कालच इश्यू केलेला आहे फक्त या फॅसिलिटीजसाठी पोलिंग स्टेशन्स मध्ये. आणि दुसरा, माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य ऑनरेबल चीफ इलेक्टोरल ऑफिसर सरांचे असा निर्देश होते की तुम्ही प्रत्येक पोलिंग स्टेशन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवा. तो त्यासाठी आम्ही काल 3 कोटी रुपये अतिरिक्त दिलेले आहे डीपीसी मार्फत. तो नियरली 4,25,26,00,000 रुपये आम्ही पोलिंग स्टेशन्स आणि शाळा रिपेअर साठी आम्ही दिलेले आहे. म्हणजे त्यांचे हे उद्देश आहे की वोटर यायला पाहिजे, वोटर सुखरूपाने यायला पाहिजे आणि वोट करायला पाहिजे, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. तो त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रांग जे आहे त्यामध्ये तुम्ही चेअर्स बसवा, टेंट्स लावा, है ना, हे सगळे सरांचे निर्देश आहे. तो त्याप्रमाणे आम्ही अर्जंटली 4-4.5 कोटी इश्यू केलेले आहे. नेक्स्ट, कोकणात येणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्यासह अंमली पदार्थांच्या तस्करीवर करडी नजर ठेवली जाणार असल्याचं सांगत जिल्ह्यांतर्गत 5 तपासणी नाक्यांवर वाहनांची कडक तपासणी केली जाणार असल्याचं एम देवेंदर सिंह म्हणाले. यावेळी दुसरा डायरेक्शन्स असे होते की माननीय आयोगांनी एस्पेशली रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण विभागमध्ये जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल निर्देश दिलेला आहे की यावेळी लिकर, ड्रग्स, कॅश यांचे सीजर्स आणि कॉन्फिस्केशन जे आहे त्यांच्यावर मॅक्झिमम त्यांचे फोकस असणार आहे. तो त्यांनी हे सांगितलेलं आहे की
एस्पेशली गोवावरून येणारे लिकर असू द्या किंवा बाकी जिल्ह्यावरून येणारे, तो त्यांच्यावर जास्त फोकस असणार आहे. तो या कामासाठी आम्ही सर्व विभागाचे, जसं की एक्साईजचे अधिकारी आहे, पोलीस विभागचे आहे, वन विभागचे आहे ना, असे सर्व विभागचे अधिकाऱ्यांचे टीम बनवून त्यांना FST मध्ये, SST मध्ये आणि स्पेशल पथक बनवून एस्पेशली रात्रीच्या वेळी इन्स्पेक्शनसाठी पाठवायचे आहे. मे बी गोवा हायवेवर किंवा कोल्हापूर रूट आहे असा. तो यासाठी आम्ही यावेळी स्ट्रिक्ट करणार आहे. सो इथे कुठल्याही प्रकारच्या लिनियन्सी नाही आहे. सो कांट से ड्रग्स आले किंवा कॅश आला किंवा लिकर आलेला आहे, तो ते जप्त करून ते प्रॉपरली कॉन्फिस्केट करणं आमची जबाबदारी आहे. तो सगळे म्हणजे व्हॉट एव्हर इज इलिगल, व्हॉट एव्हर कॅन बी डिस्ट्रीब्युटेड, व्हॉट एव्हर कॅन बी इन्फ्लुएन्स्ड ऑन वोटर्स, ते सगळे विषय यामध्ये आहे. सो 2 मुद्दे हायलाइट मीटिंग मध्ये होते. एक होता की AMF मिनिमम फॅसिलिटीज द्यायच्या पोलिंग स्टेशनवर, आणि दुसरा आहे की सीजर जे आहे, कॉन्फिस्केशन जे आहे ते मॅक्सिमम करायला पाहिजे. इनफॅक्ट लोकसभामध्ये आपली कॉन्फिस्केशन चांगलं होतं. म्हणजे आपण मागच्या लोकसभाच्या कम्पॅरिझन केला तर त्यावेळी मला वाटते खूप कमी होतं, पण मागच्या वेळी आपण 2 लाख लिटर लिकर आपण जप्त केले होते. गुहागरमध्ये जॅगरी आपण पकडलं होतं. कॅश सुद्धा आपले चांगलं झालं होतं कम्पेअर्ड टू 19. तो यावेळी त्यापेक्षा जास्त ECI ना अपेक्षा आहे की गोवा आणि हे इंटरस्टेट बॉर्डर असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त आपल्याकडे अपेक्षा आहे. तो हे आम्ही स्ट्रिक्टली मॉनिटर करणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया कशी राहील यावर सविस्तर माहिती जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंह यांनी यावेळी दिली. सो हे डिटेल्स आहे, मॉडेल पोलिंग स्टेशनचे डिटेल्स आहे. आपल्याला माहिती आहे परदानशीन एक पोलिंग स्टेशन जिथे एक ॲडिशनल आम्ही पोलिंग ऑफिसर देणार आहे. तो असे आपले 279 आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीनी आम्ही दिलेला आहे. महिला स्टाफ जे आहे, कम्प्लीट महिला स्टाफांमार्फत जे पोलिंग स्टेशन्स आहे त्यांचे नाव सुद्धा आम्ही दिलेले आहे. असं 6 आहे. आणि PWD मॅन्ड पोलिंग स्टेशन जे आहे, म्हणजे दिव्यांग कर्मचारी अधिकारी त्यांचे मार्फत चालणारे जे पोलिंग, असं 6 आहे. आणि यंग स्टाफ म्हणजे ज्यांचे वय मे बी 23-24 पासून 30 पर्यंत आहे, असे आम्ही 5 पोलिंग स्टेशन्स आम्ही यावेळी आम्ही प्लॅन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. नेक्स्ट, सो यावेळी आम्ही काय करतोय, बेसिकली हे आपण सर्वांना माहिती आहे, पोलिंग स्टेशन सगळे आपले ग्राउंड फ्लोअरवर आहे. रॅम्प जे आहे ते ऍज पर दी ECI नॉर्म्स राहायला पाहिजे, एस्पेशली व्हीलचेअर जे आहे त्यांच्यासाठी. व्हॉलंटियर्स आम्ही यावेळी घेणार आहे, NCC, NSS हे व्हॉलंटियर्स घेणार आहे आणि त्यांच्या मार्फत आम्ही हे व्हीलचेअर फॅसिलिटी किंवा कोणाला मदत करायच्या किंवा काय बेसिक डॉक्युमेंट्स लागतील, ID कार्ड एक्सेट्रा, ते सगळे आम्ही त्यांना सांगणार आहे. कोकण नगर इथे दिनांक 11 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेवरून समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी मुस्लिम समाजातर्फे पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली. कोकण नगरमधील सामाजिक एकोपा परंपरा कायम राखण्याबद्दल कोकणातील हिंदू मुसलमान समाजाने अनेक दशकांपासून गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव, देवीच्या मिरवणुका यांसारख्या सणांमध्ये मनोभावे सहभाग घेतला आहे. त्यासाठी नेहमी सहकार्यही केले आहे. दोन्ही समाजांतील बंधुभाव हा नेहमी आदर्श राहिला आहे. या घटनेपूर्वी देखील कधीच कोणताही वाद किंवा असंतोष निर्माण झालेला नाही. मात्र 11 ऑक्टोबर 2024 रोजी शुक्रवारी अशी परिस्थिती निर्माण झाली ज्याच्यामुळे संभ्रम आणि गैरसमज निर्माण झाले. घटनेचा ताळेबंद, RSS रॅली आणि गैरसमज. 11 ऑक्टोबर रोजी उर्दू शाळेच्या मैदानात RSS ची रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र या रॅलीच्या आयोजनाची कोणतीही पूर्वकल्पना स्थानिक ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती. रॅलीची पूर्वकल्पना जर असती तर स्थानिक ग्रामस्थांनी निश्चित आनंदाने या कार्यक्रमाचे स्वागत केले असते. जसे की मागील सणांमध्ये सुद्धा हिंदू बंधूंसोबत मुस्लिम समाजाने नेहमी सहभाग घेतला आहे. कोकण नगर येथील श्री महापुरुष मंदिराजवळील कार्यक्रमात देखील वर्षानुवर्षे शांततेने सहकार्य केले जात आहे. रॅली दरम्यान निर्माण झालेली घबराट. रॅली सुरू असताना मुस्लिम बांधव आपल्या मगरिबच्या नमाजेनंतर घराकडे परतत होते. मात्र या रॅलीत लाट्या आणि बेंडबाजाचा समावेश पाहून घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिक आश्चर्यचकित झाले, कारण यापूर्वी अशा प्रकारची रॅली या परिसरात कधीही पाहण्यात आलेली नव्हती. योगायोगाने मगरिबच्या नमाजचे पठण करून स्थानिक नागरिक परतीच्या मार्गाने आपापल्या घरी जाण्याकरिता निघाले. याकरिता कोणत्याही प्रकारचा जमाव हा जाणीवपूर्वक जमवण्यात आला नव्हता. तसेच या रॅलीला या जमावाकडून कोणत्याही प्रकारचा विरोध केला गेला नाही.
मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये काही तरुण वर्ग सुद्धा उपस्थित होता, ज्यांना या सगळ्या प्रकारचा कोणताही अनुभव किंवा पूर्वकल्पना नसल्यामुळे अकस्मात त्यांच्याकडून नारे लावण्यात आले। आम्ही कोणत्याही शांततापूर्ण आणि सामाजिक एकोपा कायम राहील अशा कार्यक्रमाचे नेहमी स्वागत करू। शेवटचा संदेश, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही समाजातील दोन्ही समुदायांना शांतता आणि एकोपा टिकवण्याचे आवाहन करतो। चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता शांतिपूर्ण सहजीवनाचा आदर्श आपण पुढेही जोपासूया। आम्ही सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून कोणताही वाद निर्माण होणार नाही आणि कोकण नगर मधील शांतता आणि एकोप्याचा संदेश सगळीकडे पसरवला जाईल। यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि समाजात शांतता, सुव्यवस्था आणि एकोपा अबाधित राहावा असं धर्मगुरू मुफ्ती तौफिक सारंग यांनी यावेळी सांगितलं। कोकण नगर में 11 अक्टूबर जुमा के दिन आरएसएस की रैली से मुताल्लिक जो भी घटना हुई है और उसके बारे में जो गलतफहमियां चल रही है और माशरे में अमन को बरकरार रखने के लिए ये कॉन्फ्रेंस ली गई है। हम इस बात को यकीनी बनाना चाहते हैं कि कोई भी झूठा प्रोपेगेंडा या अफवाह समाजी ताल्लुकात को मुतासिर न करे। सोशल मीडिया पर भी गलत मालूमात और वीडियोस और पोस्टर वायरल हो रहे हैं, इससे माशरे को खतरा है। तो इस वजह से हम कुछ चीज़ों की वजाहत करना चाहते हैं। तो जिसमें सबसे पहली बात तो यह है कि हमारे कोकन का माशरा, तहजीब ऐसी है कि यहाँ पर हिंदू मुस्लिम सब साथ में रहते हैं, एक दूसरे के त्योहारों में शरीक होते हैं, एक दूसरे को शुभेच्छा देते हैं। तो यहाँ की भाईचारा ऐसी है कि जो इतिहास में रची जा सकती है। हम ये जानते हैं कि पिछले 30 सालों में भी अगर देखा जाए यहाँ पर इस तरह की कोई घटना बड़े स्तर पर नहीं हुई है। अब वाकई की तफसील यह है कि 11 अक्टूबर को उर्दू स्कूल के मैदान में आरएसएस की रैली का आयोजन किया गया था, लेकिन इसके बारे में जितने भी मकामी प्रतिनिधि है, लोक प्रतिनिधि है, इनके सामने कोई बात नहीं आई थी। अगर पहले से मालूमात मिलती तो हम कोकण नगर के वासी इस रैली का सिर्फ स्वागत नहीं करते, बल्कि उनको जो है शुभेच्छा भी देते, उनको फूल भी देते और उनको शरबत भी पिलाते, ये हमारा मानना है। या पत्रकार परिषदेला मुफ्ती तौफिक सारंग, मुफ्तसीर साखरकर, माजी नगरसेवक मुसा कासी, इलियास खोपेकर, रफिक मेमन, मौलाना इलियास बगदादी, सईद मुकादम आदी उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप आणि उमेदवारीबाबत आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे निर्णय घेतील। हे चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल। मात्र महायुतीचे आमदार कसे वाढतील यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी काम करतील असं भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। मला असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, मी म्हणे 288 जागा आम्हाला मिळायला पाहिजे, पण तसं होत नाही। हे महायुतीचं सरकार आहे, आम्ही 3 पार्ट्या एकत्र आणि त्याच्यामुळे कुठली जागा कुठे द्यायची, कुणाला द्यायची, कोण लढणार हे आमचे नेते ठरवत असतात। आमचा पक्ष हा बेशिस्त पक्ष नाही आहे, शिस्तीचा पक्ष आहे। त्याच्यामुळे देवेंद्रजी आणि बावनकुळेजी जे आम्हाला सांगणार ते आम्ही करणार। भाजपाच्या रत्नागिरीतील जिल्हा कार्यालयातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। त्या पुढे म्हणाल्या, यावेळी विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपाकडून जनतेला काय हवं आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जनतेकडून ऑनलाईन मागवण्यात आलेलं आहे। जनतेच्या अपेक्षा हाच आपला जाहीरनामा राहणार असल्याचंही वाघ यांनी सांगितलं। आमचं अलायन्सचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे युती बनली, मग तो शिवसेनेचा उमेदवार असेल, मग तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार असेल आणि अर्थात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, असे आमच्या तिन्ही महायुतीच्या घटकामधले जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची। त्यामुळे रत्नागिरीमध्ये धनुष्यबाण आहे, कमळ आहे की घड्याळ आहे, तो महायुतीचा घटक आहे आणि महायुतीच्या घटकाला निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची। माजी आमदार बाळमाने हे लवकरच उद्धव सेनेत जाणार असल्याची चर्चा आहे। त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, माझं बाळासाहेबांशी काही बोलणं झालं नाही। अच्छा, ते जाणार अशा बातम्या आल्या होत्या। आजचा विषय हा आमच्या अंमलबजावणी विधानसभे जाहीरनाम्याची त्याची पत्रकार परिषद। यावेळी माजी आमदार बाळमाने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या।
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग दुसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती प्रसाद देवस्थळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन, ज्याच्यामध्ये पर्यटन संचालनालय, लायन्स क्लब, सुवर्णसूर्य फाउंडेशन, RDCC बँक तसेच सर्व ग्रामस्थ म्हणजे भाटेपासून गावखडीपर्यंत जितकी गावं येतात त्या सर्व गावातील ग्रामस्थ यांचं भरीव सहकार्य लाभलेलं आहे। ही 20 ऑक्टोबर 2024 रोजी भाटे गावखडी भाटे दरम्यान होणार आहे। सदर स्पर्धेचं रोलर कोस्टर सायक्लोथॉन या नावाने हे दुसरं वर्ष आहे। तरी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब मागची 5 वर्ष वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून असं आयोजन करतच आहे। त्यामुळे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला अशा सर्व आयोजनाचा अतिशय दांडगा अनुभव आहे। 200हून अधिक सहभागी भारत देशातून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी रत्नागिरीमध्ये येतात। भाटे ते गावखडी आणि परत भाटे या मार्गावर होणाऱ्या या स्पर्धेत देशाच्या विविध भागातून 200 सायकलिस्ट सहभागी होणार असल्याचं सांगत या स्पर्धेचा उद्देश डॉक्टर नितीन सनगर यांनी सांगितला। नमस्कार, मी डॉक्टर नितीन सनगर, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब। आम्ही ही आता रोलर कोस्टर सायक्लोथॉन 2024 ही जी काय सायक्लोथॉन आता ऑर्गनाइज केलेली आहे, तर ह्या सायक्लोथॉनचा उद्देश हा पेडल फॉर बायोडायव्हर्सिटी आहे। म्हणजे आपल्या इथे जे जैवविविधता आहे त्या जैवविविधतेची माहिती बाहेरच्या लोकांना व्हावी, जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांना व्हावी आणि पर्यटन वाढावं या उद्देशाने आम्ही ही सायक्लोथॉन ऑर्गनाइज केलेली आहे। रत्नागिरीच्या बाहेरचे लोक ज्यावेळेला रत्नागिरीमध्ये येतील आणि इथली जैवविविधता बघतील, त्यानंतर इथे आपला जो काही हिडन स्पॉट असतील, जे पर्यटन स्थळ असतील जिथे लोक पोहोचत नाहीत, आपली कोकणाची जी ब्युटी आहे ती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, ती प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय। या पत्रकार परिषदेला रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे SR दर्शन जाधव, लोहपुरुष SR विनायक पावसकर, SR महेश सावंत, ॲडव्होकेट सचिन नाचणकर, SR डॉक्टर राज कवडे, SR ओंकार फडके, योगेश मोरे, मकरंद पटवर्धन आदी उपस्थित होते। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला नाहक टार्गेट केलं जात आहे। पालकमंत्री उदय सामंत यांचा पत्रकार परिषदेत खुलासा। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं, जिल्हाधिकारी M देवेंद्र सिंह यांचं प्रतिपादन। रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि समाजात शांतता आणि एकोपा अबाधित राहावा, मुस्लिम समाजाने व्यक्त केला विश्वास। आणि जनतेच्या अपेक्षा हाच आमच्या पक्षाचा जाहीरनामा, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं रत्नागिरीत आवाहन। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।